जीसस. देवा, इथं आणि जे टीव्हीवर पाहतात, ओ यस. आम्ही सर्व तुझ्या नावाने एकत्र आहोत. यस जीसस. आणि पित्या परमेश्वर, तू आम्हा प्रत्येकाशी बोलणार आहे. हो मी ईश्वराजा. प्रार्थना करतो का आज विशेषतः जे वचन सेवकांसाठी आहे Yes. आणि आम्ही प्रत्येकजण तुझी सेवेमध्ये आहोत हो पित्या. यस. आणि म्हणून या प्रत्येक सेवकांशी बोल, त्यांना आजच्या भाषणाचं महत्त्व समजू दे यस पित्या, यस. जेणेकरून आम्हा प्रत्येकाची सेवा आत्म्यातून आणि खरेपणातून होईल हो यस. आणि आम्हातून तुला अधिक महिमा मिळेल. यस. आणि त्या जीवनी मुकुटाबद्दल पाऊल बोलतो, तो मुकुट देखील आम्हाला मिळेल पित्या. यस यस. म्हणून प्रभू, मी विशेष विनंती करतो, सर्व लक्ष भटकवणारे विचार यस. प्रभूच्या नावात निघून जा. निघून जा ईश्वर. आज ही वाणी प्रत्येकानं आत्म्यात समजू दे पित्या. हे वचन आत्म्यातून प्रत्येकाला स्पर्श होऊ दे माझ्या हो परमेश्वरा. ईश्वराजा. कारण जर आज हे वचन कळलं नाही प्रभू, तर आज अनेक जण हा जीवनी मुकुट गमवतील पित्या. यस यस. आणि तुझी इच्छा नाहीये माझ्या प्रभू हो ईश्वराजा. का हा जीवनी मुकुट आम्ही गमवावा. होय माझे देवा. तुझी इच्छा नाहीये प्रभू का जे आम्ही तुझी सेवा करतो आम्ही माघार आहो पित्या. यस यस. तुझी इच्छा नाहीये परमेश्वर का आम्हाला ते स्थान मिळू नये पित्या. हो ईश्वराजा. पण तुझी इच्छा आहे का प्रभू, मोठ्या आनंदाने तू हा जीवनी मुकुट आमच्या डोक्यावर ठेवा. यस यस. मोठ्या आनंदाने तू म्हणावं का हा माझा विश्वासू दास आहे, हो यस. हा माझा विश्वासू सेवक आहे, होय माझे हा देवा. माझा विश्वासू मुलगा आहे पित्या. हालेलुया. प्रभू, आज मी प्रार्थना करतो Yes. का आत्म्यातून समजू दे प्रभू. होय माझे देवा. कारण हे प्रत्येक जण तुझे सेवक आहेत प्रभू. यस आणि यस. प्रत्येकानं तुझं वचन समजू दे. हो ईश्वराजा. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन आम्हाला आत्म्यातून समजायचंय आणि Yes. प्रत्येक जण आपल्या मनाची तयारी करा का मला वचन अंडरस्टँड करायचं. प्रेज द लॉर्ड. खरोखर देवाची इच्छा आहे का आम्ही सर्व सेवक आहोत. आम्ही कोण आहोत? सर्व सेवक आहोत. प्रत्येक जण वेगवेगळी प्रभूची काय करतोय? सेवा करतोय. सेवा करतोय. आणि प्रभूची इच्छा आहे का प्रत्येकाला तो जीवनी मुकुट मिळालाच पाहिजे. आणि म्हणून प्रभूंनी जो आज विषय मला दिला, जे माझ्या हृदयात टाकलं, त्याच्याद्वारे माझ्यामध्ये पण देवाचं अधिक भय उत्पन्न झालं आणि कळालं का किती आत्म्यातून खरेपणातून कोणाची प्रभूची काय करावं लागेल? सेवा करावं लागेल. आणि प्रभूंनी जो विषय मला दिला तो या प्रकारे होता. जर तुम्ही लिहून घेणार असाल तर विषय लिहून घ्या. जो विषय प्रभूंनी मला दिला तो या प्रकारे होता की खरंच आम्हा सेवकांना जीवनी मुकुट मिळेल का? लिहून घ्या. जे टीव्हीवर देखील नोट्स करतात, मी पुन्हा रिपीट करेल तुम्हासाठी का प्रभूंनी जो विषय माझ्या हृदयात टाकला आणि ज्या संदर्भात प्रभू माझ्याशी बोलला आणि प्रभू म्हणला की खरंच जे तुम्ही प्रभूची सेवा करता तुम्हाला जीवनी मुकुट मिळेल का? आणि यावरच आज प्रभू आम्हाशी काय बोलणार आहे आपण ऐकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्हा सेवकांना न्यायपणाचा मुकुट मिळेल का? याबद्दल पाऊल काय सांगतो या ठिकाणी आपण 2 तिमोथी तिमोथीचं दुसरं पुस्तक 4था अध्याय आणि त्याचं 7वं आणि 8वं वचन. चांगले युद्ध केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता पुढे माझ्यासाठी जो न्यायीपणाचा मुकुट ठेवला आहे तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल. आणि केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल. जीवनी मुकुटाबद्दल तो म्हणतो की मी चांगलं युद्ध केलं आणि धाव संपवली आहे. आता तो नीतिमान परमेश्वर मला तो जीवनी मुकुट देणार आहे. आणि फक्त मलाच नाही तर जे माझ्याप्रमाणे, कोणाप्रमाणे? माझ्याप्रमाणे जशा मी प्रभूची धाव संपवली, मला जे काम दिलं होतं ते काम मी जे संपवलं, त्या प्रकारे जे लोक प्रभूने जे काम त्याला दिले ते ज्यावेळेस ते संपवतील त्यांना देखील न्यायीपणाचा मुकुट परमेश्वर देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला मुकुट मिळणार? कोणाला मुकुट मिळणार? ज्यांनी धाव संपवली आहे. ज्यांनी काय संपवली? धाव संपवली. पण कोणासारखी? पौलासारखी. कोणासारखी? पौलासारखी. पहा, 2 गोष्टीबद्दल भर दिला पौलानी. पुन्हा वाचू 7वं वचन. प्रत्येक जण लक्ष ऐका. ते 2 शब्द आपण फोकस करू. स्टार्ट करा. मी चांगले युद्ध केले आहे. कसं युद्ध केलं? चांगले युद्ध. आणि पुढे काय लिहिलंय? धाव संपवली आहे. 2 गोष्टीबद्दल पाऊल बोलतो. पाऊल फक्त असं म्हणत नाही का मी सेवा केली आणि मला जीवनी मुकुट मिळेल, पण पाऊल या ठिकाणी हे स्पष्ट करतो का मी चांगलं युद्ध केलं. मी कसं युद्ध केलं? चांगलं युद्ध केलं आणि मी धाव संपवली. मी काय केली? धाव संपवली. चांगलं युद्ध म्हणजे काय हे आम्ही थोडक्यात समजून घेणार आहोत की चांगलं युद्ध म्हणजे सेवामध्ये अडखळे आहेत. सेवामध्ये काय आहेत? अडखळे आहेत. सेवामध्ये वेगवेगळी आव्हानं आहेत. पण या अडखळ्यामध्ये, या आव्हानामध्ये तुम्ही ट्रॅकमध्ये म्हणजे प्रभूच्या वचनात असूनच सेवा करता का प्रभूच्या वचनाच्या बाहेर राहून काही गोष्टींना हँडल करून प्रभूची सेवा करता?
पाऊल काय म्हणतो, मी काय केलं, चांगलं युद्ध केलंय. हा फक्त युद्ध नाही केलं, कसं केलं, चांगलं युद्ध केलं. म्हणजे थोडक्यात त्याला असं म्हणायचं का सेवेमध्ये वेगवेगळी आव्हान आहेत, सेवेमध्ये वेगवेगळी प्रकारची कठीणाई आहे, वेगवेगळ्या समस्या आहेत, पण या सर्व स्थितीमध्ये मी चांगलं युद्ध केलं. म्हणजे मी ट्रॅक सोडला नाही, म्हणजे मी वचन सोडलं नाही, मी वचनामध्ये राहूनच त्या प्रत्येक युद्धाशी युद्ध केला, त्या प्रत्येक आव्हानाला समोर गेलो, त्याच्यावर मात दिली आणि देवाच्या वाटा धरूनच पुढे गेलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो मी चांगलं युद्ध केलं. कसं युद्ध केलं, चांगलं युद्ध केलं. नीतीने. कसं, नीतीने. अनीतीने नाही. कसं, नीतीने. नीतीने. म्हणजे काय, सेवा करत असताना वेगवेगळी आम्हासमोर आव्हान आहेत, पण जर आम्ही वचनाला धरूनच सेवा करणार तर प्रभू आम्हाला ब्लेस करणार, तर आम्ही चांगलं युद्ध केलंय. पण जर आम्ही माध्यम बदलले, चुकीच्या माध्यमाने सेवा करू लागलो आणि म्हणलो नाही कोणाचं काम आहे, देवाचं. देवाचं काम आहे. कोणाचं काम आहे, देवाचं. मग थोडाफार ट्रॅक सोडला तर काय फरक पडतो, थोडंसं इकडे तिकडे गेलं तर काय फरक पडतो, थोडंसं चुकीचं केलं तर काय फरक पडतो, आपण शेवटी काम तर चांगलंच करतो ना, कळतं का ठिकाणी. पण पाऊल काय म्हणतो, मी कसं युद्ध केलं, चांगलं युद्ध केलंय. चांगलं युद्ध केलं. कसं युद्ध केलं, चांगलं. म्हणजे काय, सेवेमध्ये जेव्हा संकट येतात तर तुम्हाला ट्रॅकमध्ये म्हणजे प्रभूच्या वचनामध्ये राहूनच त्या गोष्टींना सामोरे जावं लागेल. पण तुम्ही म्हणताल नाही मॅनेज करावं लागतं, नाही सिच्युएशनमध्ये तसं व्हावं लागतं, नाही, जर तुम्ही देवाचं वचन सोडून मिसगाईड प्रमाणे स्वतःला फिरवणार आणि स्वतःला गाईड रॉंग वेने घेऊन जाऊन ते काम करणार आणि म्हणणार नाही मी कोणाचं काम केलंय, देवाचं काम केलंय, प्रभू त्या कामाला ब्लेस करत नाही. जसं रॉबिन हुड, किती लोकांना हा माहिती आहे, रॉबिन हुड एक कॅरेक्टर होता. रॉबिन हुड तो काय करायचा, तो धनवान लोकांना लुटायचा आणि गरिबांना, मग तो गरिबांचा कोण होता, कैवारी. अनेकदा आपण चित्रपटांमध्ये देखील पाहिलं, असा हिरो असतो का तो काय करतो, आमिर श्रीमंत लोकांना लुटतो आणि गरिबांना इथून त्यांचा हिरो बनून जातो. पण सेवेत तसं नाही. सेवेत तो कॉन्सेप्ट चालत नाही. प्रभूची सेवा करायची तर आत्म्यातून आणि खरेपणातून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाऊल काय म्हणतो, मी चांगलं युद्ध केलं. मी काय केलं, चांगलं युद्ध केले. युद्ध केलं. ज्यावेळेस कदाचित आर्थिक संकट आलं, मी पक्षपात होऊ दिला नाही, मी चुकीच्या माध्यमाने पैसा कमवला नाही, ज्यावेळेस मान सन्मानाची गोष्ट आली मी माध्यम चुकवला नाही, मी देवाच्या वचनात राहूनच स्वतःला नेहमी शून्य केलं, पण देवाने मला नेहमी काय करत राहिला, उंच करत राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे सेवेमध्ये आर्थिक संकटे, सेवामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचे आव्हान आहेत, पण प्रत्येक स्थितीमध्ये तुम्हाला कोणाला धरून राहावं लागेल, देवाला. पण जर तुम्ही ट्रॅक सोडला म्हणजे कळतं ना आता ही भाषा, कशा सोडलं, वचनाला सोडून जर तुम्ही गेले आणि आपल्या हिशोबाने गोष्टी करून घेतल्या तर पहा तुम्ही तुमची धाव संपवत नाही. तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे धाव संपवणं गरजेचं आहे. म्हणून पाऊल दोन गोष्टीवर जोर देतो, मी चांगलं युद्ध करतो आणि मी धाव काय करतो, पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चांगलं युद्ध नीतीने करायचं. कसं करायचं, नीतीने. अनीतीने नाही. ट्रॅक सोडून जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. धाव संपवायची कशामध्ये, आत्म्यातून आणि खरेपणातून. धाव संपवायची कशामध्ये, आत्म्यातून आणि खरेपणातून. जर आम्ही आमची सेवा देवाचं भय धरून देवाच्या वचनाप्रमाणे करणार नाही, त्याच्यामध्ये आत्म्यातून आणि खरेपणा नसणार, तर परमेश्वर ती सेवकाई आशीर्वादित करणार नाही. आणि मग ज्या प्रकारे पाऊल म्हणतो की जसं मला तसं त्यांना जीवनी मुकुट मिळेल, तर त्या लोकांना जीवनी मुकुट मिळणार नाही जे लोक ट्रॅक सोडून सेवा करतात, जे आत्म्यातून खरेपणातून करत नाही, त्या लोकांना हा जीवनी मुकुट परमेश्वर देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सेवा कशी करावं लागेल, आत्म्यात आणि खरेपणात. आणि जसं आव्हान येतील त्याच्यामध्ये काय करावं लागेल, टिकून राहावं लागेल. काय करावं लागेल, टिकून राहावं लागेल. बघा दावीदाचं सुंदर उदाहरण. दावीद राजा झाला पाहिजे होता का नाही, पहिले झाला पाहिजे होता का नाही, झाला पाहिजे होता, पण शाऊल चान्स देत होता का नाही, शाऊल चान्स देत नव्हता. दोनदा दावीदाला संधी पण मिळाली त्याला मारण्याची, पण ते त्याला मारलं का, तो कोणाच्या मार्गाने चालत राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं का, मी एक उदाहरण दिलं, चांगलं युद्ध केलं. तो अनितीने वागू शकला असता, तो त्याचा काटा काढू शकला असता, पण तो मला नाही, ट्रॅक सोडून सेवा नाही करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उदाहरण, चांगलं युद्ध शाऊलाचं आणि दावीदाचं. का राजा दावीद होता, परमेश्वराचं पण त्याचा स्टॅम्प होता का हा तूच राजा आहे, पण तरी देखील तो स्वतःला नम्र आणि लीन करतो आणि तो म्हणतो देवाच्या अभिषिक्तावर हात टाकायला नको. होता का तो अभिषिक्त, आध्यात्मिक केव्हाच मेला होता. ज्यावेळेस त्यांनी देवाची आज्ञा मोडली, तो अभिषिक्त केव्हाच मेला होता आध्यात्मिकरित्या, त्याच्यावर हात टाकू शकला असता, पण ह्यानी आपला ट्रॅक सोडला नाही, ह्याने चुकीचा विकल्प निवडला नाही, पण देवाच्याच मार्गात चालत 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 त्याने ती जागा मिळवली.
हालेलुया. कळतं ठिकाणी. म्हणून सेवामध्ये आव्हान आहे. तुमच्या समोर आर्थिक संकट येतील, पण प्लीज सेवेमध्ये भेसळ आणू नका. चुकीच्या माध्यमातून काय घेऊ नका, पैसा घेऊ नका. चुकीच्या वेळेने स्वतःची प्रशंसा करून घेऊ नका. आत्म्यातून आणि खरेपणातून कोणाची सेवा करा, देवाची. देवाची. हृदय कठीण करून देखील आपली मंडळी वाढू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसऱ्यांचं काय कठीण करायचं, हृदय. आणि हृदय कठीण करून आपली मंडळी काय करायचं, वाढवायचं. तू काम तर देवाचं करतोय, पण तुझ्यामध्ये दुष्टाई आली. काय आली, दुष्टाई. आणि म्हणून जर तू चांगलं युद्ध करणार नाही, तुझ्या समोर आव्हान आहेत. तुला मंडळी पाहिजे, तुला फायनान्स पाहिजे, तुला लोकांसमोर पोहोचायचं आव्हान आहे. पण ऐक, या सर्व स्थितीमध्ये कोणाच्या वचनाला धरून राहायचं, देवाच्या. काय उन्नती कोणाकडून येते, परमेश्वराकडून. तू जर चुकीचे प्लॅनिंग करतो, तू चुकीचे पर्याय निवडतो, तू चुकीचे माध्यम निवडतो, तू चांगलं युद्ध नाही करत. यस. तू चांगलं युद्ध करत नाहीस. आणि जर तू चांगलं युद्ध करत नाही, तर लक्षात ठेव, तुला तो जीवनी मुकुट मिळणार नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय. कारण पहा, प्रभू येशू शमूनिस्तीला काय म्हणला, का अशी वेळ आलेली आहे का पिता परमेश्वर असे भक्त शोधतो की जे आत्म्यातून आणि खरेपणातून कोणाची सेवा करतात, देवाची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय. जर आपण या ठिकाणी तो संदर्भ पाहिला तर योहान शुभवर्तमान 4 अध्याय 23 आणि 24 वचन. परंतु खरे भक्त आत्म्यात व खरेपणात बापाची भक्ती करतील. अशी वेळ येत आहे व आता आली आहे, कारण आपली अशीच भक्ती करणाऱ्यास बाप शोधित आहे. देव आत्मा आहे आणि जे त्याची भक्ती करतात त्यांनी आत्म्यात व खरेपणात त्याची भक्ती केली पाहिजे. काय लिहिलंय, का परमेश्वर कोण शोधतोय, खरे उपासक. खरे उपासक, भक्ती करणारे, जे आत्म्यातून आणि खरेपणातून काय करतील, देवाची भक्ती करतील. मग आपण सेवा करतो, ही पण देवाची काय झाली, भक्ती झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी प्रार्थना करतं, कुणाकडे प्रार्थनेचा आशीर्वाद आहे का ते लोकांसाठी प्रार्थना करतात. कुणी आराधना करतं, त्याच्यावर आराधनेचा अनुग्रह आहे. कुणी अशुद्ध आत्म्यांना पळून लावतं, त्याच्याकडे त्याचा अनुग्रह आहे. कुणी प्रगटीकरण सांगतं, त्याच्याकडे ती ब्लेसिंग्स आहे. कुणी वाद्य वाजवतं, त्याच्याकडे ते ब्लेसिंग्स आहेत. कोणाकडे ट्रॅक्स वाटायचं, कोणाकडे तो अभिषेक आहे. म्हणजे सेवेचे माध्यम वेगळे दिलेत, पण ही सर्व कोणाची भक्ती करतात, देवाची. आलं लक्षात. मी भक्तीबद्दल सांगतोय का प्रार्थना करणं, आराधना करणं, वाद्य वाजवणं, वचन सांगणं, इवन हे शूटिंग्स करणं, ट्रॅक्स वाटणं, चेअर लावणं, जे काही देवासाठी करता येईल ही सेवा आहे. ही काय आहे, सेवा आहे. आणि या सेवेला देवाची काय म्हणतात, भक्ती. काय म्हणतात, भक्ती म्हणतात. तर प्रभूला म्हणायचं, जे काही तू सेवा करतो कशी कर, आत्म्यात आणि खरेपणात. आत्म्यातून आणि खरेपणातून. कारण प्रभू स्पष्ट करतो का अशी वेळ आली, अशी वेळ आली. म्हणजे प्रभू कशाबद्दल बोलतो आता, रॅप्चर बद्दल. कशाबद्दल, रॅप्चर बद्दल. का आता असा वेळ आलाय का मी खूप लवकर येईल आणि जे आत्म्यातून आणि खरेपणातून त्यांना मी घेऊन जाईल, त्यांना मी काय करणार, घेऊन जाईल. म्हणून या ठिकाणी जसा आजचा विषय होता का खरंच आम्हा सेवकांना जीवनी मुकुट मिळेल का, जर आम्ही आत्म्यातून आणि खरेपणातून प्रभूची सेवा करतोय, तर त्या रॅप्चर मध्ये आम्ही पण उचलले जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशातून, आत्म्यातून आणि खरेपणातून. इथं स्पष्ट केलं प्रभूनी त्या स्त्रीला का पहा अशी वेळ आली, आत्म्यातून आणि खरेपणातून. म्हणजे फक्त सेवा करतो हे म्हणून जमणार नाही, सेवा कशातून झाली पाहिजे, आत्म्यात आणि खरेपणात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त मी सेवक आहे, मी सेवा करतो, मी देवासाठी काहीतरी करतो, एवढं स्वतःला हे लावून, काय म्हणतात त्याला, पट्टी लावून स्वतः तू वाचू नाही शकत. त्या सेवेमध्ये काय पाहिजे, खरेपणा. खरेपणा. काय पाहिजे, खरेपणा. लक्षात ठेवा. पुन्हा मी सांगतो का आपल्याला असं वाटतं का मी प्रभूची काय करतोय, सेवा. मी तर 100% वाचलोय, पण ते म्हणतो ऐक, फक्त सेवा करून जमणार नाही, आत्म्यातून खरेपणातून सेवा पाहिजे. यस. फक्त सेवा म्हणून नाही जमणार. नाही तर आम्हाला वाटतं का जगिक लोकांपेक्षा मी जरा जास्त चांगलाय, किंवा ख्रिस्ती विश्वासदारांपेक्षा मी जरा जास्त चांगलाय का, कारण मी देवाची काय करतो, सेवा करतो. प्रेज गॉड. तू सेवा करतो, पण लक्षात ठेव आत्म्यातून खरेपणातून आहे का. जर आत्म्यातून खरेपणातून आहे तर देवाच्या नजरेत तू आकर्षित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त स्वतःला टॅग लावलाय का नाही मी काहीतरी करतो देवासाठी, पण आत्म्यातून खरेपणातून आहे का, असेल तर जीवनी मुकुट आहे, अन्यथा तो मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. सेवा कशी पाहिजे, आत्म्यातून आणि खरेपणातून. आत्म्यातून. जर आपण सेवा पण करतो आणि दुष्टाई बी करतो तर जीवनी मुकुट मिळेल का, नाही. जीवनी मुकुट मिळणार नाही. मी पुन्हा सांगतो, आपण काय करतोय, सेवा पण करतोय, लोकांसाठी प्रार्थना, आराधना, वाद्य, वचन, प्रगटीकरण, शेअर लावणं, ट्रॅक्स वाटणं, ज्या माध्यमातून सेवा करता येईल ती सेवा पण करतो आणि दुष्टाई पण करतो. आम्हाला तो जीवनी मुकुट मिळणार नाही. ते म्हणतो आत्म्यातून आणि
खरेपणातून जर तू तुझ्या आत्म्यातून नाहीये आणि खरेपणातून नाहीये तर हा जीवनी मुकुट मी तुला देणार नाही. Praise the Lord. हालेलुया. आणि एक उत्तम उदाहरण प्रभू येशूने मला दाखवलं याकोबाबद्दल. कोणाबद्दल? याकोबाबद्दल. याकोब आणि याकोबाचं कुटुंब. याच्याद्वारे प्रभूने मला प्रगट केलं. एक सुंदर उदाहरण आहे का तू याद्वारे पाहू शकतो की जर आत्म्यातून खरेपणातून नसेल तर त्याला तो जागा मिळणार नाही, पण जो आत्म्यातून खरेपणातून असेल त्यालाच तो जागा म्हणजे तो जीवनी मुकुट मिळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण काढूया उत्पत्तीचं पुस्तक आम्हाला समजण्यासाठी. उत्पत्ती 37वा अध्याय दुसरं आणि तिसरं वचन. पहिले दुसरं वचन वाचूया. ही याकोबाची वंशावळी आहे. योसेफ 17 वर्षाचा असता आपल्या भावांबरोबर कळप चारीत होता आणि तो मुलगा आपल्या बापाच्या बायका बिल्ला व जिल्पा यांच्या मुलांबरोबर होता. आणि योसेफाने त्यांच्या दुष्टाईची बातमी त्यांच्या बापाकडे आणली. याकोबाचं कुटुंब. कोणाचं कुटुंब? याकोबाचं कुटुंब. याकोबानी आपल्या मुलांना एक जबाबदारी सोपवली. काय चारायचा, काय पाळायचा? कळप चारायचा. कळप. इथं 2 पत्नींच्या लेकरांचं वर्णन केलंय, पण आम्ही जर डीप मध्ये स्टडी केलं तर आम्हाला कळतं का बाकी सर्व लेकर पण काय चारायचे? कळप. कळप चारायचे. चारायचे आणि पाळायचे. बरोबर आहे. बायबल सांगतं की जेव्हा योसेफ 17 वर्षाचा होता आपल्या भावांबरोबर आपल्या बापाचा काय चारत होता? कळप चारत होता. आपल्या बापाचा काय चारत होता? कळप चारत होता. कळप चारत होता. आणि कळप चारत असताना त्यांनी पाहिलं त्याच्या भावाच्या सहवासात राहून हे कळप तर चारतायत पण यांच्यामध्ये काय आहे? दुष्टाई आहे. प्लीज लक्षपूर्वक ऐकायचे असते काय रीड करतात. कळप चारतोय कोणाबरोबर? भावांबरोबर. पण त्यांनी पाहिलं का भाऊ लोक कळप तर चारतात पण संगती यांच्या बरोबर काय आहे? दुष्टाई आहे. दुष्टाई आहे. कळप पण चारतात आणि दुष्टाई बी करतात. पुन्हा सांगतो, कळप पण चारतात आणि दुष्टाई पण करतात. दुष्टाई पण करतात. मग याचा परिणाम काय होतो? बायबल सांगतं की ही तक्रार योसेफानी कोणाकडे केली? बापाकडे केली. योसेफानी तक्रार कोणाकडे केली? बापाकडे. पुढे वाचू काय झालं? तिसरं वचन. आणि इस्रायलाने आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती केली, कारण हा त्याच्या म्हातारपणचा मुलगा होता आणि त्याने त्याच्यासाठी रंगारंगाचा झगा केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, वयस्करपणाचा तो मुलगा आहे पण त्यांनी सर्वाहून अधिक कोणावर प्रीती केली? योसेफावर. योसेफावर. कशावर? योसेफावर. आणि रंगीबिरंगीचा जागा कोणाला तयार केला? योसेफाला. योसेफाला. मागच्या वेळेस मी हा संदेश घेतला की बाकीच्या भावांमध्ये ही इच्छा नव्हती का तो जागा मला पाहिजे, पण एकाने तरी आपल्या भावांची तक्रार केली का? नाही. तू पण ग बस, मी पण बस. पण योसेफ बद्दल तसं झालं नाही. योसेफ येऊन प्रामाणिकपणे कोणाला सांगतोय? बापाला सांगतो. बापाला कळलं का कोणतरी असं आहे का ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, जो कळप पण चारतोय आणि व्यक्तिगतरित्या नीतिमान पण आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, तो काय चारतोय? कळप चारतोय. पण व्यक्तिगतरित्या कसा आहे? नीतिमान आहे. बाकीचे भाऊ कळप चारतायत पण व्यक्तिगतरित्या कसे आहेत? अनितिमान. कळतंय का? यस. कळप चारतात पण पाप आहे. हा कळप चारतो पण पाप नाहीये म्हणून जागा याच्या वाटेला आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय प्रगटीकरण? कळतंय? याकोब म्हणजे पिता परमेश्वर. याकोब म्हणजे त्याची लेकरं म्हणजे आपण सर्व सेवक. मेंढर म्हणजे मंडळीतले लोक किंवा जगातले लोक ज्यांना प्रभू येशू माहीत, यांना पाळायचं, यांना चारायचं, यांना फीडिंग करायचं काम कोणाला दिलंय? पाळकांना. आपल्या. बरोबर. आपण सेवा करतो वेगवेगळ्या माध्यमातून. कुणी ट्रॅक्स, कुणी हँडबिल्स, कुणी वचन, कुणी आराधना. आपण त्या कळपाला पाळतोय. बरोबर आहे. एक काम आपण करतोय कोणतं? कळपाला पाळायचं. पण व्यक्तिगतरित्या आपण कसे आहोत? आपण कळप तर चारतो पण त्याच्या मुलासारखं जर आपण दुष्टही बाळगतो तर ज्या प्रकारे योसेफाच्या भावांनी जागा गमावला आपण पण जीवनी मुकुट गमावणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय हे कम्पॅरिजन? कळप म्हणजे कोण? जगातले लोक किंवा मंडळीतले लोक हे कळप आहेत. चारणारे कोण आहेत? आपण. म्हणजे सेवक म्हणजे कोण? आपण. सेवक. सेवकांच्या हातात दिलेत का यांना चारा, यांना काय करा? चारा. चारा. पण त्यांना चारता चारता स्वतःचं नीतिमत्व पण काय करा? सांभाळा. जपून ठेवा. पण बायबल सांगतं का ते त्यांना तर चारत होते पण स्वतः दुष्टाई करत होते. यस. स्वतः काय करतायत? दुष्टाई करतात. म्हणून त्यांनी जागा गमावला. काय गमावला? जागा गमावला. कळतंय का? आम्ही लोकांना चारतोय, आराधना चारतोय, प्रार्थना चारतोय, इन्स्ट्रुमेंट चारतोय, ट्रॅक चारतोय, प्रभूचे मार्ग चारतोय, पण व्यक्तिगतरित्या आम्ही कसे आहोत? जर व्यक्तिगतरित्या आम्ही आत्म्यातून खरेपणातून देवाच्या मार्गात चालत नाही तर कळप चारून पण वाटेला काहीच येणार नाही. जागा आम्हाला नाही, जागा दुसराच घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फक्त स्वतःला हे समजू नका की मी कळप चारतो, मी वाचलो. नाही, कळप चार
पण आत्म्यातून खरेपणातून आहे का? तुझं व्यक्तिगत नीतिमत्व देवाच्या मार्गात चालतं का? आणि जर ते चालत नाही तर तुला तो जागा किंवा तो जीवनी मुकुट परमेश्वर देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय चारायचे? कळप सारायचा आहे. पण व्यक्तिगत जीवन कसं होतं? Yes. कळप चारायचे पण व्यक्तिगत जीवन दुष्टाईने भरलेलं, म्हणून जागा नाही मिळाला. आम्ही पण सेवा करतोय, आपण पण काय करतोय? सेवा करतोय. कुणी प्रार्थना, कुणी आराधना, कुणी वचन, वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सेवा करतोय. पण जर व्यक्तिगतरित्या आमचं जीवन देवाचं भय धरत नाही, देवाच्या वाचनाप्रमाणे चालत नाही, तर तुमचं कळप चारणं व्यर्थ आहे. तुम्हाला जीवनी मुकुट जागा मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का मी हे सांगतोय? प्रभू म्हणला का ज्यावेळेस समजा मी वचन सांगतोय तुम्हाला, तर मला वाटेल तुमच्यापेक्षा मी कसा आहे? श्रेष्ठ आहे. कसा आहे? श्रेष्ठ. एखादा आराधना करतो त्याला वाटतं तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. आता नॉर्मल व्यक्तीला तर गाणं पण येत नाही, नॉर्मल व्यक्तीला तर प्रार्थना पण येत नाही. माझी प्रार्थना किती भारी आहे, माझी आराधना काय जबरदस्त आहे, माझं वाद्य तर कुणी पकडू शकत नाही, माझं वचन किती जबरदस्त आहे. तू एक काम जबरदस्त करतोय, पण दुसरं काम मला सांग. एक काम कसं करतो? जबरदस्त. कारण तुला असं वाटतं त्यांच्यापेक्षा मी भारी आहे, त्यांच्यापेक्षा मी पुढे आहे, त्यांच्यापेक्षा मी खूप चांगलं आहे. येस, तू त्यांच्यापेक्षा बरं करतोय, पण लक्षात ठेव दुसरी बाजूही बघतोय का आत्म्यातून खरेपणातून तू चालतोय का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुझ्यामध्ये प्रभूचं भय नाहीये, अजूनही तुझ्यामधून व्यभिचार गेला नाही, अजूनही तुझ्यामधून द्वेष गेला नाही, अजूनही तुझ्यामधून निंदा गेली नाही, अजूनही तुझ्यामधून चुकीचे मार्ग गोष्टी गेले नाही, तर लक्षात ठेव तुझी सेवा तुला वाचवणार नाही. का? कारण ते डबल हिशोब घेईल. कसा हिशोब घेईल? डबल. कारण तू लोकांना शिकवलं पण स्वतः केलं नाही, लोकांना शिकवलं पण स्वतः केलं नाही, म्हणून मी डबल हिशोब घेईल. कारण तुझ्याकडे ज्ञान होतं, तुझ्याकडे सत्य होतं, तुझ्याकडे समज होती, पण तू आत्म्याचं ऐकलं नाही, तू देहाच्या इच्छा पूर्ण केल्या. म्हणून लक्षात ठेव का जीवनी मुकुट तो जागा तुला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण सेवा तर करतोय, पण व्यक्तिगत जीवन कोणाचं भय धरलं पाहिजे? देवाचं. प्रेज गॉड. हालेलुया. आता आम्हाला वाटलं नाही, मला कोणी काही नाही बोलू शकत, माझी आराधना खूप पॉवरफुल आहे, माझं वचन खूप पॉवरफुल, लोक हालतात, लोक ब्लेस होतात, लोक नाव घेतात माझं. ते म्हणतात ते नाव घेतात, पण मी तुझं नाव घेतलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी आपलं नाव घेतलं पाहिजे? देवाने. का यस, चांगलं युद्ध केलंच, धाव संपवली. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी पाऊल तिमोथीला म्हणतो का मी धाव संपवली, मी चांगलं युद्ध केलं, पण शेवटी बायबलमध्ये त्याला आणायचं का नाही आणायचं कुणी ठरवलं होतं? देवाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पाऊल जे बोलतोय त्याच्यावर देवाचा हात आहे का? जे चांगलं बोलतो, माझी खरंच ती इच्छा आहे का तुला तो जीवनी मुकुट मिळावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? आपण म्हणतो का पाऊलांनी पत्र लिहिलंय, जरी त्यांनी लिहिलं, पण ते पुस्तक बायबलमध्ये ऍड करायचं का नाही करायचं याचा ठराव कोणी पास केला? परमेश्वराने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा होती की येस तू खरोखर आत्म्यातून केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर आपण प्रभूची सेवा करतोय, आम्ही थोडंफार काही करतो, स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये घेऊन जाऊ नका. कम्फर्ट म्हणजे कळतं ना? कम्फर्ट मीन्स सुरक्षित. कसं सुरक्षित? आपण तर 100% जाणार नाही. सेवा करतोय पण व्यक्तिगत जीवन सांग. ते तुझं व्यक्तिगत जीवन आता भिंग लावून तपासणार. कसं तपासणार? भिंग लावून. तुझ्यात मोठ्या चूक नाही, कशा चूक सापडतील? छोटे. कळतंय ना? तुझ्यात मोठ्या चुका नाही सापडणार, तुझ्यात छोट्या छोट्या चुका सापडतील. म्हणून जेवढं वचन कळणार आता तेवढी छन्नी बारीक बारीक होत जाणार. पहिले चांगलं होतं, पहिले खूप ओपन होतं चर्चमध्ये, पहिले छोटी छन्नी नव्हती, पण ज्यावेळेस वचन कळत जाईल छन्नी बारीक 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 होत जाते. कारण जेवढी छन्नी बारीक होईल तेवढा आकार चांगला येणार. कारण काही काही काम बारीक असतं, डोळ्या नाकाचं, त्याला मोठी छन्नी मारायची का? बारीकच मारावं लागणार का नाही? मग छन्नी छोटी होणार का मोठी होणार? छोटी होणार. कळतं का ठिकाणी? म्हणजे वचन जास्त तुम्हाला जास्त कळणार, छन्नीची साईज बारीक बारीक होत जाणार. आपल्या कळणं पहिलेचं बरं होतं, सगळं ओपन होतं, पण आता खूप रिस्ट्रिक्शन्स आले. रिस्ट्रिक्शनने आलं, छन्नी बारीक होती, तुझा आकार चांगला होत चाललाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांना छन्नी बारीक झालेली आवडत नाही. तर इथं खूप प्रॉब्लेम्स आहे बाबा. तिकडं बरं आहे आपलं, मग तिथं मोठी छन्नी, स्वरूप चांगलं येणार नाही. जिथं बारीक छन्नी ना तिथं जा, तिथं आकार चांगला येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? छन्नी कशी पाहिजे? बारीक पाहिजे. ती तुम्हाला पाडण्यासाठी नाहीये, ती तुम्हाला दाबण्यासाठी नाहीये, तुमचं सौंदर्य फुल व्हावं म्हणून ती छन्नी बारीक होती. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जो ज्या प्रकारे आपण इथं पाहतो का आत्म्यातून खरेपणातून करल तो देवाचा गौरव करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज चेक करा का जर मी देवाची सेवा करतोय तर मला कम्फर्टेबल सुरक्षित जागेत जायचं नाही. मला चेक करायचंय
का मी व्यक्तिगतरित्या देवाचं तेवढं भय धरतोय का? मी काटेकोरपणे देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतोय का? प्रभू माझ्या आतमध्ये टोचणी लावतो का? बघ इथं चुकला, बघ ही मिस्टेक केली, बघ हे रॉंग झालं, असं नव्हतं केलं पाहिजे, असं आमच्यात झालं पाहिजे, असं आमच्या आतमध्ये झालं पाहिजे. जर असं होत नाही तर स्वतःला चेक करा. स्वतःला काय करा? चेक करा. चेक करा का प्रभू कुठं इनकरेक्ट आहे, कुठं राईट वेने. का कारण जर तुम्ही फुल्ली करेक्ट आहे तर मग तेवढा फ्लो व्हायला पाहिजे, आणि तेवढा फ्लो वाहत नाहीये म्हणजेच काही ना काही गडबड अजून बाकी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना सर्वांना? म्हणून आम्हाला स्वतःला चेक केलं पाहिजे का प्रभू मला दाखव ना कुठं माझे निर्णय चुकतात का, कुठं माझी प्रार्थना कमी पडते का, कुठं उपासमध्ये मी कमी आहे का, माझं जीवनशैली बरोबर आहे का, माझं वागणं बरोबर आहे का, माझं बोलणं बरोबर आहे का, मी राईट वेने लोकांसंगती हे करतो का, प्लीज मला सांग, मला दाखव. आणि माझ्यात जर काही असेल तर माझ्यातून ते काढण्यास आणि निघण्यास मला काय कर? मदत कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं नाही का प्रभू दाखवत नाही, पण अनेकदा आपण लगेच तो रेफरन्स अल्टरनेट पाळकाचा घेतो. कोणाचा? म्हणजे एका पाळकाकडून आलं तर बारीक छन्नी आली. कशी आली? बारीक. मग ती सहन नाही होत. आपण म्हणतो नाही तुझी छन्नी खूप बारीक आहे, हे का हे बरोबर मानतात, कारण इथं ती छन्नी कशी आहे? मोठी. इथे तुला टोचणी लागत, इथं टोचणी लागते, ती म्हणतो नको हिची छन्नी नको, हे बरोबर नाही. हा काही बी सांगतो ही छन्नी ही कशी, ही मोठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जीवन चेक करा. योसेफाच्या भावात दुष्टाई होती म्हणून त्यांना जागा मिळाला का? नाही मिळाला. आम्ही कोणाची सेवा करतोय? देवाची. ते पण कळप चारत नव्हते का? चारत होते. बापाचं काम ते करत होते. योसेफ तर आता आला, योसेफ तर आता आला. इतक्या वर्षापासून कळप चारला पण वाटेला काही आलं नाही. तेच प्रभूला म्हणायचं आहे का तू खूप प्रार्थना केल्या, तू खूप माझं काम केलं, पण लक्षात ठेव जर व्यक्तिगत जीवन मला समर्पित नाही तर सर्वांवर पाणी. यस यस. सर्वांवर काय? पाणी आहे. म्हणून असं होऊ देऊ नकोस. खूप काम केलं मी तुझ्यावर, खूप खर्च केला तुझ्यावर मी, आणि माझी इच्छा आहे का तुला तो जीवनी मुकुट मिळावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुष्टाईपासून आपण वाचलं पाहिजे. ते कळप पण चारायचे आणि दुष्टाई पण करायची. आपण सेवा पण करतो आणि पाप पण करतो, म्हणजे आपण आत्म्यामध्ये पण चालतो आणि आपण देहामध्ये पण चालतो. आणि दोन जणांची चाकरी प्रभूला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पण त्या सदुकी परुषी लोकांसारखं आहेत की ते लोकांवर आज्ञा टाकायचे पण स्वतः आज्ञा पाळत नव्हते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणला. जर आपण मत्तईचं पुस्तक काढलं, मत्तई 23 अध्याय 3 आणि 4 वचन. म्हणून जे काही ते तुम्हाला सांगतात ते सर्व करा व पाळीत जा, परंतु तुम्ही त्यांच्या कृत्याप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे करीत नाहीत. कोण बोलतोय? प्रभू येशू. तो काय म्हणतो सदुकी पुरुषांबद्दल? ते सांगतात तसं करा, ते सांगतात तसं करा, पण त्यांच्याप्रमाणे होऊ नका. ते जे सांगतात त्याप्रमाणे करा. ते माझं नियमशास्त्र शिकवतात का? त्याप्रमाणे करा, पण त्यांच्याप्रमाणे होऊ नका. म्हणजे काय? ते तुम्हाला शिकवतात पण स्वतः करत नाहीत. अलग लक्षात त्या ठिकाणी. म्हणून प्रभूंनी दुसरे शिष्य निवडले, यांना निवडलं. प्रभूला जे पूर्ण विश्वास सुवार्ता पोहोचवायची होती त्याचं काम यांच्या हाती दिलं नसतं का? कोणाच्या हाती? सदुकी परुषी. यांना नियमशास्त्र माहीत नव्हतं का? पण ते म्हणला का तुम्हाला नियमशास्त्र माहिती, तुम्ही इतरांना शिकवता पण स्वतः करत नाही. म्हणून जे सुवार्तेचं काम होतं जगात पसरवायचं ते त्यांनी गमावलं आणि ते शिष्यांच्या वाटेला आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हे जर कृती करणारे असते तर ती कामगिरी प्रभूंनी यांच्या हाती दिली असती. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पारितोषिक त्यांना मिळालं असतं सुवार्ता पसरवण्याचं, पण ते काम त्यांनी हातातून गमावलं. ते सांगणारे होते, करणारे नव्हते. म्हणून आपण पण लोकांसाठी प्रार्थना, लोकांसाठी आराधना, लोकांसाठी वचन, लोकांसाठी मध्यस्थी. नाही प्रभू असं म्हणतो, नाही देवाचं वचन तसं आहे, देवाचं वचन असं आहे. ते म्हणतो व्यक्तिगत सांग तू कसा आहेस, व्यक्तिगत सांग तू कसा आहेस. जर तू व्यक्तिगत आत्म्यात आणि खरेपणात तू चालत नाही तर ऐक, माझ्या राज्यात तुला प्रवेश मिळणार नाही. म्हणून मी म्हणलो की आपण आत्म्यामध्ये पण चालतो आणि देहामध्ये पण चालतो. योसेफ याकोबाची लेकरं काय चारायचे? कळप चारायचे आत्मिकरित्या. म्हणजे ते लोकांची काय करतायत? सेवा करतायत. आणि दुसऱ्या जागी काय बाळगतायत? दुष्टाई. म्हणजे ते आत्म्यात पण आहे आणि बायबल सांगतं आत्मा आणि देह एकमेकांच्या कशी आहेत? विरोधी. एकमेकांच्या कशी आहेत? विरोधी. असं लिहिलंय गलती करास पत्र 5 अध्याय 16 आणि 17. आणि मी सांगतो की आत्म्याने चाला, म्हणजे तुम्ही देहाची इच्छा पूर्ण करणारच नाही. कारण देह आत्म्याविरुद्ध इच्छा करतो व आत्मा देहाच्या विरुद्ध इच्छा करतो, आणि हे परस्परास विरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे स्पष्ट केलंय
आत्मा आणि देह एकमेकांच्या कशी आहेत? विरुद्ध आहेत. मग दोन्ही कामं जमतील का? नाही. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही आराधना करता, तुम्ही वचन सांगता, तुम्ही संदेश देता, तुम्ही वाद्य वाजवता, ट्रॅक्स वाटता, तुम्ही कशात चाललेत? पण ज्यावेळेस तुम्ही निंदा करता, तुम्ही हेवा करता, तुम्ही व्यभिचार करता, तुम्ही द्वेष करता, तुम्ही पैशाचा लोभ धरता, तुम्ही सत्ता बळकावायचा प्रयत्न करता, तुम्ही हृदय कठीण करता, तुम्ही हृदयामध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट कल्पना इच्छा बाळगता, तर तुम्ही कशात चालता? म्हणजे दोन्ही गुणधर्म आहेत. कोणकोणते? आत्म्याचे आणि आत्मापणे देहाचे. आणि देहाचे पण आहे. मग आमच्या देह नाहीये का? देह आहे का नाहीये? पण ऐकायचं का नाही ऐकायचं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. तो इच्छा बाळगणार, तो नेहमी निंदाच आणणार, तो नेहमी हेवाच आणणार, तो नेहमी लोभच आणणार, तो नेहमी व्यभिचारच आणणार, तो पैशाच्या मागे पळायला लावणार, तो चुकीच्या गोष्टी करायला लावणार. पण या ठिकाणी निर्णय घ्यायचा का नाही घ्यायचा हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. म्हणून बायबल सांगतं का आत्मा देहाच्या विरुद्ध आहे आणि आमच्यामध्ये आत्मा पण आहे आणि देह पण आहे. पण देहाचा ऐकता कामा नये, फक्त कोणाचा ऐका? आत्म्याचं. पण जर तुम्ही देहाचा ऐकता तर तुम्ही याकोबाच्या भावांसारखं, योसेफाच्या भावासारखं करता. Yes. कळप पण चारता आणि दुष्टाई पण करता. तुम्ही आत्म्यामध्ये पण आहे आणि तुम्ही देहामध्ये पण. बायबल उघडलं तर कशात चालता? आत्म्यामध्ये. चर्चमध्ये आले तर कशात चालता? आत्म्यामध्ये. आणि व्यक्तिगत कुटुंबात गेलं तर कशात चालता? देहामध्ये. तुम्ही दोन धनाची चाकरी करता. येस. चर्चमध्ये तुम्ही आत्म्यात आहेत, स्पिरिच्युअल ग्रुपमध्ये तुम्ही आत्म्यात आहेत, धार्मिक लोकांसमोर तुम्ही कसे आहेत? आत्म्यात आहेत. पण थोडंसं त्यांना सोडून गेलं का बाहेरच्या स्वरूपात तुम्ही कसे आहेत? देहामध्ये. ते म्हणतो का त्यांना नाही दिसलं, पण कुणी पाहिलं? मी पाहिलं. कुणी पाहिलं? देवाने. मग आम्हाला ते प्रतिफळ मिळणार का? आम्हाला ते प्रतिफळ, तो जीवनी मुकुट, तो जागा मिळणार नाही. आम्ही आत्म्यात पण चालतो आणि देहात पण चालतो. ते म्हणतो तुझ्यात आणि जगातल्या व्यक्तीत फरक नाही. उलट तो व्यक्ती अधिक चांगला आहे, कारण त्याला आत्मा काय हे माहित नाही. तुझ्यात तर आत्मा ऍक्टिव्ह आहे, तरी देखील तू देहात चालतोस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पिता पुत्र पवित्र आत्म्यात बाप्तिस्माने घेतला का? घेतला. देवाचा आत्मा नाही मिळवला का? मिळवला. मग जगापेक्षा एक स्टेप पुढे नाहीत का आपण? येस आहेत. त्यांच्यात तर फक्त स्वतःचा आत्मा आहे, आमच्यात तर देवाचा पवित्र आत्मा आहे. मग आम्ही जगापेक्षा एक स्टेप पुढे पाहिजे. पण ते म्हणतो तू त्याच्यासारखाच आहे, तो देहात चालतो, पण तू आत्म्यात असून तू देहात चालतो. मग तुझ्यासारखा मूर्ख माणूस कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? म्हणून जर आम्ही सेवा करतोय तर आम्हाला कशात चाललं पाहिजे? आत्म्यामध्ये. आत्म्यातच चाललं पाहिजे. देव कसा घेईल? डबल हिशोब घेईल. म्हणून अनेक लोकांना काय वाटतं आजकाल की चला मी प्रार्थना आहे, माझ्या एवढ्या प्रार्थना आहेत, लोक आपलं नाव घेतात, खूप जबरदस्त प्रार्थना आहे, खूप जबरदस्त संदेश आहे, तो कम्फर्ट झालाय, सुरक्षित झालाय. 4 लोक मला ओळखतात ब्रदर म्हणून. कसं? ब्रदर म्हणून. ब्रदर सिस्टर 4 लोकांच्या मुखात नाव आहे आपलं. नेहमी चर्चच्या कामात पुढे असतो बरं, नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये कसा असतो? पुढे असतो. त्याला वाटलं मी कसं झालो आता? सुरक्षित. कारण मी आध्यात्मिक संपत्ती मिळवली. 4 लोक मला कसं ओळखतात? धार्मिक म्हणून. धार्मिक म्हणून. कसं ओळखतात? धार्मिक म्हणून. मला ब्रदर म्हणून नाव मारतात, मला सिस्टर म्हणून हाक मारतात, मला प्रेयरवाले सिस्टर, मला प्रेयरवाले ब्रदर म्हणून हाक मारतात. म्हणून त्यांना वाटतं का मी धार्मिक आहे आणि मला पण वाटतं का मी ती संपत्ती आता मिळवली. माझी जागा फिक्स आहे, माझी जागा फिक्स आहे. आपला तो जीवनी मुकुट भेटणार, आपला तो जीवनी मुकुट भेटणार. का? कारण लोक माझी काय करतात? प्रशंसा करतात. लोक माझं नाव घेतात, मला प्रार्थना येते, मला वचन येतं, मी 4 भूतांना पण पळून लावलंय. पण देव काय म्हणतो? तू थंडही नाहीस आणि तू उन्हाही नाहीस, तुला मी ओकून टाकणार. तुला मी काय करणार? ओकून टाकणार. ते लोकांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुझ्याकडेच ठेव. कोणाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट? लोकांचं. त्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर तुला तिथं प्रवेश मिळणार नाही. कारण मी पाहिलंय की तू थंडही नाही आणि उन्हाही नाही. तू धडा आत्म्यातही चालत नाही, तू देहातही चालत नाही, तू उन्हा आहेस, कोमट आहे. कसा आहे? कोमट आहेस. आणि कोमट जे मी काय करून टाकतो? ओकून टाकतो. प्रगटीकरणात वाचू, खूप सुंदर आहे. काढू प्रगटीकरणाचं पुस्तक, 3रा अध्याय 15, 16, 17. तुझी कामे मला ठाऊक आहेत, ती अशी की तू थंड नाहीस आणि ऊनही नाहीस. तू थंड किंवा ऊन असतास तर बरे होते, तर तू कोमट आहेस. म्हणजे तू थंड नाहीस आणि ऊनही नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. कारण तू म्हणतोस की मी धनवान आहे आणि मी धन मिळवले आहे आणि मला कशाचीही गरज नाही, परंतु तू कष्टी आणि दीनवाना आणि दरिद्री आणि आंधळा आणि नागवा आहेस, हे तुला ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थंडही नाही आणि गरम पण नाही. यस. थंड पण नाही आणि गरम पण नाही. पुढं काय लिहिलंय त्याच्यामध्ये? तू कोमट आहेस. हा नाही, त्याच्या पुढं काय लिहिलंय? तू थंड किंवा ऊन असतास तर बरे होते. नाही, त्याच्या पुढं हा मी कसा आहे? त्याला वाटतं मी श्रीमंत आहे.
मी कसा आहे? श्रीमंत आहे. पण ते म्हणतो तू नागवा आहेस. ओके, मी पुन्हा एक्सप्लेन करतो, पुन्हा रीड करा, आता पुन्हा लक्ष देऊन ऐका. तुझी कामे मला ठाऊक आहेत. हा ती अशी की तू थंड नाहीस आणि ऊनही नाहीस. हा, तू थंड नाही आणि ऊनही नाहीस. ऊन मीन्स गरम. गरम. तू थंड पण नाही आणि गरम पण नाही, म्हणजे काय? तू आत्म्यात पण नाही आणि आणि देहात पण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? तू आत्म्यात पण नाही आणि तू देहात पण नाही. पुढे वाचू. तू थंड किंवा ऊन असतास तर बरे होते, हा, तर तू कोमट आहेस. तू कसा आहेस? कोमट आहेस. तो म्हणतो एक तर आत्म्यात असता तर बरा असता, किंवा जगिक माणसासारख्या देहात असता तर बरा असता. तू मधलाच आहेस. तू कसा आहे? मधलाच आहेस. मधलाच आहे. तुला प्रभू माहित असून पण तू जगासारखा आहे, आणि तुला जग माहित असून पण तू थोडाफार प्रभूच्या मार्गात चालणार आहे. येस. म्हणून तू थोडं इकडं पण नाही आणि थोडा इकडे पण नाही. कसा आहेस? मध्ये. मध्येच आहेस. कसा आहे? मध्येच आहेस. पुढे वाचू. तर तू कोमट आहेस, म्हणजे तू थंड नाहीस आणि ऊनही नाहीस. हा म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. हा, आपल्या तोंडातून काय करणार? ओकून टाकणार आहे. तोंडातून ओकणार म्हणजे काय माहितीये का? त्या सर्वकालिक राज्यात तुला प्रवेश मिळणार नाही. ओकून टाकणार म्हणजे तिथं तुला प्रवेश नाही, तिथून मी तुला बाहेर टाकणार. येस. तिथून काय करणार? तुला बाहेर टाकणार. ओकणार म्हणजे त्या तोंडातून नाही, कुठून ओकणार? स्वर्गातून. तिथून तुला ओकून टाकणार. तुला प्रवेश. हा, पुढे वाचू. खूप सुंदर वर्ड आहेत. कारण तू म्हणतोस की मी धनवान आहे. हा काय म्हणतो? मी धनवान आहे. मी सांगितलं ना, हा प्रार्थना करतो, आता हा वचन सांगतो, हा आराधना घेतो, म्हणून ह्याला कसं वाटतं मी कसा आहे? धनवान. माझ्यासारखा कोणच नाही, मी श्रीमंत माणूस आहे, मी आध्यात्मिक श्रीमंत आहे, तुझ्यापेक्षा मी बेटर आहे. पण ते म्हणतो नागवा आहेस तू. पुढं वाचा. मी धन मिळवले आहे आणि मला कशाचीही गरज नाही. हा, परंतु तू कष्टी आणि दिनवाना आणि दरिद्री आणि आंधळा आणि नागवा आहेस, हे तुला ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती पॉवरफुल आहे वर्ड्स. किती सुंदर लिहिलं प्रभूंनी मंडळीसाठी. का मंडळीचे डोळे उघडावेत. तुम्हाला वाटतं का नाही आमच्या हातात बायबल आहे, आमच्या घरात रोज प्रेयर आहे, आणि आम्ही लोकांसाठी प्रार्थना करतो, आम्ही आराधना घेतो, आम्ही असं काम करतो. प्रभू म्हणतो खूप चांगलं करतो. व्यक्तिगत जीवन कसं आहे ते मला सांग. तुला वाटतं का तू भरपूर मोठी प्रॉपर्टी कमवली? मग लक्षात ठेव, तू नागवा आहेस, तू दारिद्र्य, तू कष्टी आहेस, तू काहीच कमवलं नाही, कारण तू आत्म्यात पण नाही आणि तू देहात पण नाही. येस. कळतंय? म्हणून ते म्हणला तू कसा आहे? कष्टी आहे. कसा आहे? कष्टी आहेस. कष्टी, नागवा आहे. तू काही धन्य मिळवलेलं. तुला वाटतं का तू धनवान आहे, पण तू सारखा गरीब कोण नाही. येस. तू सारखा गरीब कोणी नाही. म्हणून देवाची इच्छा आहे का प्लीज आत्म्यातच चाला, देहात चालू नका. येस. कशामध्ये चाला? आत्म्यामध्ये जर चाला. प्रभूची सेवा करतो तर आपल्याला आपलं पूर्ण जीवन देवाला द्यावंच लागल. येस. आपलं पूर्ण समर्पण करावंच लागल. आणि समर्पणाचा टॉपिक ऐकून पण, विषय ऐकून पण जर आपण समर्पण करत नाही तर देव आपल्याला काय करणार त्याचं आता गणितच माहित नाही. नवीन पुस्तक छापावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? आता कशाबद्दल आपण ऐकलंय? समर्पण विषय घेतला का नाही आपण? घेतला. आता देव म्हणतो ते ऐकून पण बदलत नाही, तर अजून एक छापावं लागेल काय तर. बाबा हे तू करत नाही तर तुला वेगळी पनिशमेंट सांगतो काय तर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटतं का मी श्रीमंत आहे, पण ते म्हणतो माझ्या नजरेने बघ तू श्रीमंत आहे का तू गरीब व्यक्तीस. येस. का तुझं पूर्ण समर्पण अजून, तू अजून पण देहात चालतोस. येस. तुझ्यामध्ये अजूनही देहाच्या गोष्टी आहेत. म्हणून चेक करा, माझ्यामध्ये व्यभिचार तर नाही ना? काय नाही माझ्यामध्ये? व्यभिचार. समोर आलं तर सिस्टरला काय म्हणायचं? सिस्टर. आणि भावाला काय म्हणायचं? ब्रदर. बोलता का? प्लीज बोला, प्लीज बोला. बोलता का? बोलतो. नाही, हमारी अंडरस्टँडिंग अच्छी है, हम फ्रेंड्स है हम. म्हणून समोर आलं तर काय म्हणायचं? सिस्टर. का? व्यभिचाराला जागा नाही भेटत. व्यभिचाराला जागा भेटत नाही. नाही. आमची अंडरस्टँडिंग खूप चांगली. मग पॉसिबिलिटी, शक्यता. मग काय? शक्यता आहे. प्रमोशन म्हणून पुढच्या लेवलला ते प्रमोशन घेशील, पण देवाचं प्रमोशन गमवून बसशील. येस. येस. म्हणून हा संदेश आपण काही वेळेस घेतला का प्लीज सिस्टर बोल, प्लीज ब्रदर बोल. देवाला काळजी, तुला विश्वासू जीवन साथीदार पाहिजे, मी देणार, मी देणार, पण तुझ्यात व्यभिचार हवी होऊ नये म्हणून प्लीज सिस्टर बोल. तुम्हाला नाही माहित ब्रदर, तुमची थिंकिंग नॅरो माइंडेड आहे, आमची अंडरस्टँडिंग जरा वेगळीच आहे. मग ठीक आहे बाबा. कळतं काय ठिकाणी आपण कोणाला फसवतोय? देवाला. त्याला फसवण्यापेक्षा आपल्या डोक्याचा मुकुट चाललाय, आपल्या डोक्याचा मुकुट चाललाय. इतकं काम केलं सगळं व्यर्थ जाईन. येस. येस. तो म्हणतो ओकूनच टाकल. काय करणार? ओकून टाकल. आणि उलटीला कोणी गिळतं का परत? नाही. उलटीला कुणी धुवून पण घेत नाहीत. येस.
ठिकाणी. म्हणून प्लीज सेवा करता तर चेक करा, माझं समर्पण आहे का, व्यभिचार माझून माझ्यावर हवी आहे. जर माझ्यावर तो हवी आहे, ते अट्रॅक्शन माझ्यावर हवी आहे, ते अट्रॅक्शन माझ्यावर काय हवी आहे, तर मला ते ब्रेक केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ब्रेक केलं पाहिजे. ब्रेक केलं पाहिजे. मला सिस्टर म्हणून, मला ब्रदर म्हणून तिथं फुल स्टॉप लावलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? ओके, ह्याच्यातलं गेम सांगतो. युथ आहे तिथं बसलेले, मुलगी आणि मुलगा आहे, भाऊ बहीण म्हणतो का? काय म्हणतो? फ्रेंड्स आहेत. कसे आहेत? फ्रेंड्स आहेत. रिलेशनशिप क्लोज नाही, ओपन ठेवले. कसं ठेवलंय? ओपन. आम्ही कसे आहेत? अंडरस्टँडेबल फ्रेंड आहेत. कसे आहेत? अंडरस्टँडेबल फ्रेंड. पण ह्या फ्रेंडला दुसरी फ्रेंड भेटली तर भाऊनी मारली ना कळटी. अरे बाबा, पहिले सांगितलं होतं फ्रेंड्स आहे. नाही कळलं अजून. काय म्हण? भाऊ बहीण म्हण. तू काय म्हणला? आम्ही काय आहेत? फ्रेंड आहे. ओपन ठेवलं. कसं ठेवलं? ओपन. म्हणजे पॉसिबिलिटी आहे. पण मला एखादा अजून भारी भेटलं बाहेर, मी मारला ना थर्ड लगेच इकडं. मग हा तर माझ्याबद्दल सेंटी झालेला आहे. हा म्हणतो अरे तू फसवलं. कसलं फसवलं? पहिले सांगितलं आपण फ्रेंड्स आहेत. मी पहिले सांगितलं आपण फ्रेंड्स आहे का नाही. बघा किती क्लेवर गेम खेळला तो. फ्रेंड्स म्हणून तुम्हाला ओपन ठेवलं, तुम्ही काही बोलले नाही, तोही काही बोलला नाही, हार्टमध्ये टॅली झालं होतं, पण शेवटी क्लेवर ठरला. मी कुठं काय बोललो होतो? तुझे थॉट्स रॉंग आहेत यार. हे काय इकडं सेट झाला, त्याला भारी भेटलं इकडं. कळतंय का? हे खूप टॉपिक घेऊ आपण असे याच्याबद्दल. थेरीज. स्वतःला फसू नका. फुल स्टॉप लावा. काय लावा? फुल स्टॉप लावा. ब्रदर्स अँड सिस्टर्स. आणि आपली पद्धत नाहीये. काही लोक म्हणतात ही आमची पद्धत असती ख्रिस्ती लोकांची, एकमेकांना काय म्हणायचं? ब्रदर आणि सिस्टर. पद्धत नाही. व्यभिचार हवी होऊ नये. येस. काय हवी होऊ नये? व्यभिचार. व्यभिचार हवी होऊ नये म्हणून एकमेकांना ब्रदर्स आणि सिस्टर्स आपण म्हणतो. आणि त्याच्या हार्टमध्ये देवाला फक्त स्थान मिळावं म्हणून पाऊलनी एक प्रकारचं हे टाकलं होतं का, भाऊ म्हणा. काय म्हणा? भाऊ म्हणा. बहीण म्हणा. म्हणतो, लिहितो प्रिय भाऊ, प्रिय बहीण, या प्रकारे तो बोलतो. का? कारण साहित्याला जागा भेटू नये म्हणून आम्हाला व्यभिचारापासून काय केलं पाहिजे? वाचलं पाहिजे. पैशाबद्दल देखील वाचा. लोभ स्वतःमध्ये काय हवी होऊ देऊ नका. निंदेपासून वाचा. कशापासून? निंदेपासून. निंदेपासून. कारण निंदा आमच्यावर खूप हवी होऊन जाते. सेवेमध्ये विशेष करून कॉम्पिटिशन होतं. त्यांनी भारी केलं का माझं भारी केलं, त्याची मीटिंग भारी झाली का माझी मीटिंग भारी झाली, तो फॉर्ममध्ये चालला का मी फॉर्ममध्ये चाललो. ह्याच्यामुळे काय होतं? आपल्यामध्ये निंदा. काय होती? निंदा होती, हेवा होतो. म्हणून प्लीज या गोष्टीपासून आम्हाला काय केलं पाहिजे? वाचलं पाहिजे. का नाही? आम्हाला प्रभूची सेवा करायची. तू भारी का मी भारी हे ठरवणारा कोण? आम्ही जज करू शकत नाही. आमचं प्रतिफळ शेवटी कोण देणार आहे? देव देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला निंदा आणि हिवेपासून वाचलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आत्म्यात पण आहे आणि आपण देहात पण आहे, तर ते म्हणतो तुला प्रतिफळ मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? म्हणून चेक करा, माझ्यात असं काही आहे का जे कोणाच्या विरुद्ध आहे? देवाच्या विरुद्ध. तुम्हाला नाही माहित. इथे जे बसतेत ना, माझं हार्टमध्ये काय चालतं ना, कोणाला माहिती आहे का? नाही. पण बायबल सांगतं का हृदयात जरी देखील मी काही कोणाच्या विरुद्ध विचार टाकले तर देवापासून ते नाही लपत. येस येस. देवापासून ते लपत नाही. आणि प्रेरला तू बसूच शकत नाही. जर तुझ्या आतमध्ये खरंच देवाचा आत्मा आहे ना, तो तुला हालून टाकल. म्हण कस काय आराधना करतो? पहिले पाश्चाताप कर. कस काय वचन वाचतो? पहिले पाश्चाताप कर. नाही बसू देणार. मी हे प्रॅक्टिकली सांगतोय. देवाचा आत्मा आमच्यामध्ये असेल ना, आणि तो सक्रिय असेल. कसा? सक्रिय. तो हालून टाकतो. आराधना सुरू होती ते म्हणतो कोणती आराधना करतो? भंकस आराधना बंद कर, पहिले पाश्चाताप कर. तू काय बोललास? तू काय विचार केला? तू कोणाबद्दल काय इच्छा बाळगतोय मनामध्ये? तुझी काय प्लॅनिंग चालली? माझ्या अगेन्स्ट रिपेंट कर. गाणं बंद कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं ना? नाही मी आराधना कोणती आराधना? इथं घाण आहे, पहिले साफ कर. हे साफ कर, मग मी येईल राहायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस. देवाचा आत्मा बसूच देणार नाही. जर तुमच्या तो सक्रिय आहे ना, तर तुम्हाला हलवलं आतून. काही रॉंग केलं, हे चुकीचं केलं, हे देवाच्या अगेन्स्ट केलं, पहिले पश्चाताप कर. येस येस. आणि जर तुमच्या तो आत्मा सक्रिय आहे तर प्लीज त्याचं ऐका. त्याला कारण सांगू नका. कारण देवाला आत्म्यातून आणि खरेपणातून देवाची आराधना करणारे लोक पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अन्यथा प्रभू काय म्हणतो? आपण वाचू एक वचन. मत्तय 7वा अध्याय. काढलं? 7वा अध्याय 21, 22 आणि 23 वचन. जो कोणी मला प्रभू प्रभू म्हणतो तो प्रत्येक जण आकाशाच्या राज्यात जाईल असे नाही, तर माझा बाप जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो तोच जाईल. त्या दिवशी मला पुष्कळजण म्हणतील,
हे प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भविष्य सांगितली व तुझ्या नावाने भूते काढून टाकली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? आणि तेव्हा मी त्यांना उघड सांगेन की मला कधीच तुमची ओळख नव्हती. अहो अन्याय करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून निघून जा. प्रत्येक प्रभू प्रभू म्हणणारा देवाच्या राज्यात प्रवेश मिळवणार नाही, कुणाच्या इच्छेप्रमाणे करतो? बापाच्या इच्छेप्रमाणे. मग देवाची इच्छा आहे, सुवार्ता सांगा, प्रार्थना करा. मग प्रभूने तिसरा क्लॉज टाकला. पहिले काय म्हटलं? फक्त प्रभू प्रभू म्हणणारा देवाच्या राज्यात जाणार नाही, त्यांनी काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे, माझ्या इच्छेप्रमाणे. मग देवाची इच्छा आपण काय करावी? सेवा करावी. सेवा. मग त्याला माहिती आहे खूप चालाक आहे, सेवा बी करतील आणि देहात पण चालतील. मग प्रभूने पुढे क्लिअर केलं, भूत काढली, चमत्कार केले, हे केले, पण ऐक मी तुला ओळखत नाही. म्हणजे जर सेवा बी करतो तर कशात कर? आत्म्यात आणि खरेपणात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, काय शब्द वापरत त्यांनी? तो म्हणतो मी तुला ओळखत नाही, आणि प्रगटीकरणात दिलं मी तुला काय करणार? ओकून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, देव म्हणतो मी नाही ओळखत, मी ओळखत नाही. नाही. म्हणजे यापेक्षा आम्हाला प्रभू नसता कळाला तर आम्हाला बरं झालं असतं. कळतंय का? तर प्रभूला न जाणून फक्त एक पाप केलं होतं, प्रभूला जाणून आम्ही हे पाप करतो ते अधिक मोठं पाप करतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सत्य माहित नाही म्हणून पाप केलं तेही पाप आहे, पण सत्य माहित असून आम्ही पाप करतो तर हे त्या सर्वसामान्यापेक्षा अधिक मोठं पाप आहे. कळतंय ना? सर्वसामान्याला वचन माहित नाही म्हणून त्याला सत्य माहिती आहे का? नाही. नाही, ते पण पाप आहे, बरोबर आहे. पण ज्याला काय माहिती आहे? सत्य माहिती आहे, त्याला सत्य माहित असूनही तो पाप करतो तर त्याला क्षमा करवणार नाही, असं लिहिलं इब्रीच्या पुस्तकात. जर तू जाणून बुजून पाप करतो तर यापुढे आणखी क्षमा राहिलेली नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे एकदा नवीन व्यक्तीला संधी भेटल. जसा तो चोर होता, त्याला माहित नव्हतं, पश्चाताप केला, वाचल्या गेला. पण एखाद्याला माहिती आहे, यहुदा इस्करियोत सारखा, सत्य माहीत असून देखील चुकीच्या गोष्टी करतो. म्हणून प्लीज आपलं आत्मपरीक्षण करा. मी आत्म्यात चालतो का मी देहात चालतो? मग मी असं नाही म्हणणार का देह तुमच्यावर हावीच नाही होणार, का थोड्याफार स्टेप चुकणार नाही. येस, आमच्यामध्ये थोडाफार देह हावी होऊन जातो, कधी बोलण्यामध्ये, कधी वागण्यामध्ये, कधी नजरेमध्ये गडबड होऊन जाते, पण आत्मा ॲक्टिव्ह पाहिजे. तो नेहमी एक आपण म्हणतो ना, खूप असं म्हणतो का खूप खडूस कॅरेक्टर आहे. कसं कॅरेक्टर आहे? खडूस. नेहमी मागत लागलेलं असतं. तसं आमच्या मागं कोणतरी मागं लागलं पाहिजे. हे चुकला, हे रॉंग केलं, हे असं करू नको, असं कोणी केलं पाहिजे आमच्यात? आत्म्याने. जगी किवेने मी बोललो, कोणता खडूस व्यक्ती जसा असतो, अरे लय बोलतो हा घडी घडी, थोडं काही चुकलं काय याचं काही ना काय, असं कुठं झालं पाहिजे? आत्म्यामध्ये. थोडं काही चुकलं का लगेच तिथून काय आलं पाहिजे? इंजेक्शन आलं पाहिजे. अरे रॉंग केलंस, हे असं नाही, हे देवाला नाही आवडणार आहे. आणि जर असं होतंय तर आम्ही देवाला आवडणाऱ्या गोष्टी करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही चुकलो, आम्ही लगेच म्हणणार का प्रभू मला माफ कर, माझ्या त्या गोष्टी हवी झाल्या, पण मला ताकद दे का पुन्हा हा देह माझ्यावर हवी होऊ नये, तर मी आत्म्यात चालावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या प्रकारे जर आम्ही आत्म्यातून करणार तर प्रभू आम्हाला ब्लेस करणार. पण आम्ही आत्म्यातून पण करतो आणि देहात पण चालतो तर लॉर्ड ब्लेस करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून इथं आपण सेवा करतोय, प्रत्येकाकडे वेगवेगळी सेवा आहे आणि देवाची इच्छा नाही की तुमचं जीवनी मुकुट तुम्ही गमवावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी या ठिकाणी क्लोज करल, पण याचा पुढचा पॉईंट मला कंटिन्यू करायचा. आत्म्यातून आणि देहातून सेवा करणारे आणि वेगवेगळे उदाहरण आहेत. शाऊल आहे, शमशोन आहे, हफनी फिनास आहे, दावीद आहे, शल्मोन आहे, गेजई आहे, हन्या सफीरा आहे. हे सर्व उदाहरणाद्वारे आपण शिकणार आहे का ते सेवा करणारे पण आहेत आणि कशात चालणारे आहेत? देहामध्ये. येस, ते सेवा बी आहे आणि देह बी आहे. तर आपण ते डीपली पाहू कशा प्रकारे हे लोक होऊन गेलेत काही दोन धनाची चाकरी करायची आणि म्हणून प्रभूने यांना काय केलं होतं? ओकून टाकलं. काय केलं? ओकून टाकलं. ओकून टाकलं. फक्त शमशोन पुन्हा पश्चाताप करून उठतो आणि दावीद, शमशोन आणि दावीद, तो म्हणतो का हे प्रभू पुन्हा शक्ती देन. देवाने तेवढी त्याला शक्ती दिली आणि दावीदाची पापाची जाणीव त्याला झाली. बाकी त्याच्यापैकी मला वाटत नाही का कोणी उठलं पुन्हा, बाकी सर्व पडले. सगळ्यांनी सेवा केली, टॉप लेवलची सेवा केली, पण असे गायब झाले. त्यांचं सगळं काही जे त्यांनी कमवलं होतं ते सर्व त्यांनी काय केलं? गमावलं. म्हणून आम्ही ते शिकू. तर पुढचा बुधवार प्लीज मिस करू नका. हे सर्व पॉईंट्स आपण घेणार आहोत. तर प्रे करूया, आपण प्रार्थना करूया सर्वजण. हे पित्या परमेश्वर, आज आम्ही तुझ्या जवळ येतो. हो ईश्वराजा. प्रभू तू आज आम्हाला हे प्रगट केलं. यस. तू माझी सेवकाही करतोस. मी तुला निवडलंस, मी तुला वेगळं केलं. होय माझे देवा. तू आत्म्यातल्या गोष्टी करतो त्या मला आवडतात. यस यस. पण तू देहाच्या गोष्टी देखील करतो
आणि मी तुला प्रगट केलंय. हो का यस. देहाच्या गोष्टी मला आवडत नाही. हो ईश राजा. मला माहित तू काही गोष्टीमध्ये कमकुवतेस, यस. पण तुझ्यात ती तळमळ दिसत नाही बाहेर पडण्याची. हो ईश. तुझ्यात ती प्रार्थना मला दिसत नाही बदलण्याची. यस यस. तू आपल्या ती नकरात फक्त एन्जॉय करतोस. हो ईश. माझी इच्छा आहे की तू रडावं, यस तू यस. प्रार्थना करावी, हो ईश तू राजा. म्हणावं का प्रभू या स्थितीमध्ये मी का अडकतो, यस. काय निंदा वारंवार माझ्यामध्ये हवी होती, यस यस. का मी व्यभिचारामध्ये अडकल्या जातो, Yes. का पुन्हा पुन्हा हा राग माझ्यामध्ये येतो, हो, का ईश्वराजा. पुन्हा पुन्हा मी द्वेषाच्या गोष्टीमध्ये पडतो, Yes. का प्रभू माझ्यामध्ये हा लोभ हवी होऊन जातो, का तुला न आवडणाऱ्या गोष्टी मी करतो आणि मग मला जाणीव होती का मी चुकलो. हे प्रभू मला सहाय्य कर ना, सहाय्य कर प्रभू. मला बदलायचंय प्रभू, होय माझे देवा. मला देहात नाही चालायचं हो प्रभू. ईश राजा. जर मी तुझी सेवा करतो तर हालेलुया. मला आत्म्यातून सेवा करायची. यस यस. मला तुझं भय धरून सेवा हो, करायची. ईश राजा. माझं व्यक्तिगत जीवन तुला समर्पित असणं खूप गरजेचं आहे यस प्रभू. माझे देवा. प्लीज मला सहाय्य कर. सहाय्य कर मला देवा. बदलायचंय पित्या. होय माझे देवा. मला बदलायचंय पित्या. बदलायचंय प्रभू. मग तू थंड पण नाहीस हो यस. आणि उन्हा पण नाहीस. यस. मी तुला ओकून टाकल. हो ईश आणि तुला राजा. वाटतं का तू खूप संपत्ती कमवली, Yes, ऐक yes. तू नागवायस, यस यस. तू जे कमवलं त्या सर्वांवर तू पाणी टाकून दिलंस. हो यस. ऐक अजून वेळ गेलेला नाही. हो ईश राजा. आपलं हृदय देवासमोर मोकळं कर. माझी इच्छा आहे का तो जीवनी मुकुट तुझ्या डोक्यावर मी ठेवावं. हो ईश राजा. यस तू येशील, माझ्या हृदयात तो आनंद असावा यस यस. का माझा लेकरू आलं. हो ईश हो राजा. ज्यांनी आत्म्यातून खरेपणातून माझी सेवा केली. यस लॉर्ड. पाद आमच्याबद्दल ते व्हावं पित्या, हो धन्यवाद. आमच्याबद्दल ते व्हावं पित्या. होय माझे देवा. ही तुझी इच्छा आहे माझ्या परमेश्वर. हालेलुया. आणि म्हणतो का आज तो दिवस आहे का तू देवाच्या पायापाशी बस. यस यस. आपलं हृदय मोकळं कर. होय माझे देवा. का प्रभू मी आत्म्यातून खरेपणातून आहे का. यस. मी लोकांना उपदेश देतो पण मी व्यक्तिगत तसा आहे का. होय माझे देवा. मी आराधना करतो, मी संदेश सांगतो, मी प्रगटीकरण देतो, मी आराधना, मी वाद्य वाजवतो परमेश्वर, यस यस. मी ट्रॅक्स वाटतो, मी सेल मीटिंग घेतो, पण देवा मी व्यक्तिगत तसा आहे का. हो ईश राजा. प्लीज मला तसं होऊ दे माझ्या हो दे परमेश्वर. माझे देवा. पवित्र आत्मा मला टोचणी लाव. होय माझे देवा. माझ्यात काय चुकीचं आहे मला प्रगट कर. प्रगट कर माझे दाखव देवा. माझी चूक काय हो आहे ईश राजा. परमेश्वर. यस यस. ज्या प्रकारे दाविदाच्या बुद्धी तू प्रकाश टाकला, त्याची चूक त्याच्या पदरी टाकली पित्या, यस यस. आणि त्यांनी ती पदरी घेतली माझ्या प्रभू. ते हृदय मला दे होय माझ्या. का माझी चूक मी पदरी घ्यावी प्रभू. हो ईश राजा. माझं आत्मपरीक्षण करण्यास मला कृपा दे. यस. जर सहाय्य व्यभिचार कर. माझ्यामध्ये तो निघून जाऊ दे. निघून जाऊ आणि दे मी बहीण ईश्वरच्या नावात. म्हणावं, मी भाऊ म्हणावं, हे मन मला दे प्रभू. होय माझे देवा. आपण लोभ माझ्या तो निघून जाऊ दे. निघून जाऊ दे आपण ईशू. निंदा माझ्यापासून निघून जाऊ दे. निघून जाऊ दे ईशू. कॉम्पिटिशन मध्ये होणारा हेव्यापासून मला वाचव पिता. वाचव प्रभू देवा. आणि माझं जीवन तुला समर्पित असू दे. हो ईश राजा. देवा मी का लोकांचं मन आकर्षित करावं. यस यस. मला तुझं मन धरायचंय पिता. हो ईश राजा. प्लीज मला कृपा दे. कृपा दे ईश राजा. तुला आवडणारं जीवन मी जगा. यस जीसस. ज्या प्रकारे याकोबाची लेकरं प्रभू तू आम्हाला दाखवलं का ते कळप पण चारतात आणि दुष्टाई पण करतात. Yes, मी जगा yes. गमावला. आज आम्ही कळप चारणार आहेत प्रभू, पण दुष्टाई आमच्यामध्ये नको. हो ईश राजा. प्लीज आम्हाला वाचव, आम्हाला वाचव सहाय्य ईश कर. राजा. आणि या सहाय्य कर गोष्टी ईश हवी होऊ राजा. नको. हो ईश राजा. जे इथं जे टीव्हीवर पाहतायत प्रत्येकानं आत्मपरीक्षण करण्याची कृपा दे. हो यस. समज दे प्रभू. आमच्यात कोण असा आहे की जो स्वतःची चूक मान्य करेल, पण पवित्र आत्मा तू सांग का तू चुकतोय यस यस. आणि ती चूक आमच्या लक्षात येऊ दे प्रभू. हो ईश राजा. तुझा गौरव होऊ दे. यस. आणि फादर आज आम्ही मान्य करतो की होय पिते आम्ही चुकलो, तुझ्या विरुद्ध वागलो परमेश्वर. अशा अनेक गोष्टी ज्या जगाला नाही माहित प्रभू, हो तुला ईश माहित राजा. हो ईश राजा. का मी कुठं चुकलो. यस. मी क्षमा मागतो पिते, क्षमा मागतो ईश. मला माफ कर माझ्या प्रभू. हो ईश राजा. आणि खरेपणातून सेवा करावी असं मन मला दे. दे माझे आणि आत्म्यात चालून तुझा गौरव होत. यस. येशूच्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन.